राज्य सरकारने मराठासाठी विशेष अधिवेशन मांडलं. वेगळ्या आरक्षणाचा ठराव म्हणजे लबाडाच्या घरचं अवतन असल्याची टीका ठाकरे गटाचे बाळापूर आमदार नितीन देशमुख यांनी केलं. ते अकोला जिल्ह्यातील सस्ती येथे शेतकरी संघर्ष यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, विशेष अधिवेशन होतं. आज अधिवेशनात ठराव पास झाला 10% वेगळ्या आरक्षणाचा. एकंदरीत आज झालेला निर्णय जो आहे त्याच्या संदर्भात काय प्रतिक्रिया तुमची? हा ठराव खरं तर केंद्र सरकारनं घ्यायला पाहिजे. हे जे अधिवेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बोलावलं याच्या सुरुवातीलाही इथं असा ठराव झाला होता. मग तो हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं तो फेटाळला. मग आता त्याच्यानंतर काय तर त्याच्यानंतर विशेष अधिवेशन केंद्रानं बोलावले पाहिजे आणि केंद्रानं तो कायदा लागू करायला पाहिजे. तरच मराठ्यांना खऱ्या अर्थानं आरक्षण मिळेल. भारतीय जनता पार्टीचं हे अधिवेशन म्हणजे लबाड्याचं आवतन आहे. म्हणजे तुमचा आणखी विश्वास नाही सरकारवर? नाही, याच्यावर नाही, याच्यावर विश्वासच नाही. आमचा नाही, कोणत्या शेतकऱ्याचा नाही, कोणाचा विश्वास नाही याच्यावर. आज विशेष अधिवेशन होतं तरी तुमची पदयात्रा जी आहे ती सुरू आहे. आज खरं जर त्यांना आरक्षणासाठी अधिवेशन बोलावलं असतं तर जरांगे पाटलांनी सलाईंच्या काढून फेकलं नसतं. म्हणजे हे आम्हाला माहीत होतं की असाच प्रकार होणार आहे. म्हणून हे जे आंदोलन चालू आहे हे शेतकऱ्यासाठी चालू आहे. मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि मराठाही हा शेतकरीच आहे, ओबीसी हा शेतकरीच आहे. एकंदरीत संपूर्ण गोंधळाची परिस्थिती दिसते आमदार साहेब. तर सरकार म्हणतं की आता आरक्षण मिळालं, जरांगे पाटील वेगळा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं गोंधळाबद्दल? तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या तोंडावर मराठ्याला कोणत्याच प्रकारचं आरक्षण दिलं नाही. ओबीसीची कुंभीची जे नक्कल आहे, ज्याची नक्कल आहे त्याला तर द्यास लागते, त्याला कोणी रोखूच शकत नाही. ज्याची नक्कल नाही त्याचं काय, त्याचा तर काही विचारच नाही. म्हणून कोणतं मराठ्याला यांनी ओबीसी बी आरक्षण